हा जो काही जवळपास 120-21 करोड रुपयापर्यंतचा घोटाळा हा आतापर्यंत निदर्शनास आलेला आहे। मला वाटतं आपण 2014 पासून मी आमदार झालो त्या दिवसापासून आजपर्यंत या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या खात्यावर राज्य सरकारकडून वेगवेगळी जी अनुदानं प्राप्त झाली ते सगळे अनुदान व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर जातील याची आपण 100% काळजी घेण्याचा प्रयत्न सर्व अधिकाऱ्यांनी, आमच्या खालचे कर्मचारी असतील त्यांनी हा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून केला। परंतु दुर्दैवाने मागच्या 15 दिवसापूर्वी हा प्रकार एक थोडक्यात लक्षात आला। तो लक्षात आल्यानंतर मलाही असं वाटायचं की एक पाचोरा तालुक्यात 40-45 हजार शेतकरी आहेत, भडगाव तालुक्यात 20-25 हजार शेतकरी आहेत। या सगळ्यांचं काम करत असताना एवढ्या हजारो शेतकऱ्यांमध्ये 5-25 लोकांच्या चुका होऊ शकतात असं मला वाटत होतं। आणि म्हणून मीच तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील या सगळ्यांना विनंती करायची की हा विषय चव्हाट्यावर न येता जर 5-25 लोकांच्या अनावधानाने जर का चुका झालेल्या असतील तर त्या लोकांकडून तुम्ही पैसे घेऊन घ्या, परंतु गुन्हा दाखल होणार नाही। आपला तालुक्याचं नाव, आपल्या मतदारसंघाचं नाव हे महाराष्ट्रभर बदनाम होणार नाही याच्याकरता तुम्ही सखोल चौकशी करा, अशा पद्धतीचं तहसीलदार साहेबांची माझी चर्चा झाली। परंतु जेव्हा या विषयात ते चर्चा करायला लागले, त्यात म्हणजे सगळा तपास करायला लागले, तर त्याची व्याप्ती वाढताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली। ती व्याप्ती बघता बघता आजपर्यंत म्हणजे 2022पर्यंत जवळपास 300-350 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आणि तब्बल 120 म्हणजे 1,20,00,000 रुपयापर्यंतची ही अमाऊंट त्या ठिकाणी जाते। आता हा सगळा प्रकार निदर्शनास आल्यानंतर हे लक्षात आलं की हा अनावधानाने झालेला प्रकार नाही, तर हा म्हणजे प्लॅनिंग करून केलेला हा घोटाळा आहे। हे जेव्हा निदर्शनास आलं त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी माझ्या कानावर टाकलं आणि हा विषय आम्ही सांगितलं की आता जर अनावधानाने झालेलं नसेल तर तुम्ही तुमची कारवाई करा। त्या हिशोबाने आता गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल होऊन त्याच्या तपासात जेव्हा येतं आहे तर थोडंसं लक्षात असं येतं आहे की ह्या आरोपीने, ज्यांनी हा प्रकार केला त्या आरोपींनी पाचोरा शहरातले किंवा अजून काही बाहेरचे असे 200-250 मुलं आहेत की कोणी कॉलेज शिकतं आहे, कोणी नोकरीचा त्याला कॉल येतो आहे, कोणी नोकरीला आहे। अशा लोकांना त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की माझा अकाउंटला प्रॉब्लेम आलेला आहे, तुझ्या अकाउंटला माझे काही पैसे येणार आहे, तेवढे मला विड्रॉल करून। आता गावातला पोरगा आहे, त्यांनी मला सांगितलेलं आहे ह्याचा अकाउंट खराब झालेलं आहे, तुझ्या अकाउंटला टाकतो आहे। बरं, अकाउंटला टाकून त्याच्याकडून तू विड्रॉल करताना त्याला 200-500 हजार रुपये देऊन देतो आहे। त्याच्यामुळे तपासामध्ये त्या काही बेरोजगार तरुणांकडे अकाउंटला हा पैसा गेलेला आहे, तो पैसा विड्रॉल होतो आहे। मी आपल्या माध्यमातून असे जे कोणी तरुण असतील की ज्यांच्या अकाउंटवर यांनी खोटं सांगून तुमच्या अकाउंटवर जर पैसा टाकलेला असेल तर तुम्ही स्वतःहून पुढे या। पोलीस निरीक्षक राहुल पवार साहेबांकडे आजपर्यंत तपास आहे। पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जर का संवाद साधला, नेमका काय प्रकार घडलेला आहे तो जर का त्यांनी त्या ठिकाणी सांगितला आणि तो पैसा भरून टाकला, तर मला वाटतं ज्यांना ज्यांना नोटिसा गेलेल्या आहेत ते अनावधानाने झालेलं आत्ता तरी आपल्याला दिसतंय। त्याच्यामुळे त्या पद्धतीचा जाब त्यांनी द्यावा, जो पैसा आहे तो त्या ठिकाणी भरावा आणि याच्यातून आपली निर्दोष मुक्तता करून घ्यावी असं माझं मत आहे। आणि त्या करेल की इथं चोर सोडून संन्याशाला फाशी होणार नाही याची काळजी मला वाटतं पोलीस विभाग किंवा तपासी अधिकारी जे कोणी असतील त्यांनी देखील घ्यावी, अशा पद्धतीची विनंती मी देखील करणार। धन्यवाद। पुण्याच्यासाठी पत्रकार आमचे मित्र आदरणीय संदीप भाऊ महाजन आज सकाळपासून आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले होते। मी सगळ्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन जेव्हा या सगळ्या तपासाची चौकशी केली तर मला वाटतं तपास अधिकारी मध्ये महसूल अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील अतिशय राईट ट्रॅकवर चाललेले आहेत। त्याच्यामुळे आता खात्री आलेली आहे की 100% जे काही
200-300 शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. त्यांना 100% न्याय मिळण्याच्या संदर्भात आता चौकशीमध्ये आपल्याला निष्पन्न होतं आहे. त्याच्यामुळे ती मीटिंग करून मी आमरण उपोषणासाठी बसलेल्या संदीप भाऊंना हा सगळा विषय सांगितला, त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं, त्यांचे आभारही मानले की किमान तुम्ही ह्या विषयाला वाचा फोडून या ठिकाणी त्या 200-250 शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा जो प्रयत्न केला त्याला 100% न्याय मिळणार आहे. आणि म्हणून त्यांना विनंती केल्यावर त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता हे उपोषण मागे घेतलं. त्याबद्दल त्यांची मी मनापासून आभार त्यांच्या संवाद देतो की त्यांनी भलेही आमच्यासारख्यांची कधी दखल घेतली नसेल, पण पत्रकार संदीप भाऊ उपोषणाला बसले, त्यांनी एखाद्या विषयाला वाचा फोडली म्हणून 100% पत्रकारांनी या बातम्या लावल्या. त्याबद्दल तुमचे